हिंदी विषयाच्या सक्तीविरोधात मनसेचं आंदोलन, मनसैनिकांकडून हिंदी सक्तीच्या जीआरची होळी. मराठी जागर परिषद भरवण्याचे राज ठाकरेंचे आदेश. बीडच्या सनगावमधील वकील महिलेला सरपंचासह 10 जणांकडून अमानुष मारहाण. मंदिरातील लाऊडस्पीकर विरोधात तक्रार केल्याने गुंडगिरी. 10 जणांवर गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू. पाईपलाईन असून पाणी नाही. हँडपंपही धुळखार. माझाने फोडली वाचा. ग्रामपंचायतीने कागदपत्र न दिल्याने टाकीचं काम रखडलं. प्रशासनाच्या अहवालातनं माहिती समोर. माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. पंप सुरू करण्यासाठी सोलर पॅनल बसवण्याचं काम सुरू. तनिषा भिसेंना 4 ते 5 दिवस इंदिरा IVF मध्येच ठेवणं चुकीचं होतं. ससून रुग्णालयाच्या चौकशीमध्ये महत्त्वाचा निष्कर्ष. भिसे कुटुंबियांसह इंदिरा IVF वरही. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने डॉक्टर सुश्रुत घैसास यांची काय भूमिका होती ते स्पष्ट करा. अहवाल दिल्यावर ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीला पोलिसांची निधी वाटपावरून महायुतीमध्ये पुन्हा मोठा तणाव. भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी अतुल सावेंना पत्र लिहित मंजूर केलेली कामं रद्द करण्याची केली मागणी. राज्यात विकास कामांसाठी 5 लाख झाडांची कत्तल होणार. आदित्य ठाकरे यांचा आरोप. भाजप महाराष्ट्राचं वाळवंट करणार अशीही टीका. मुंबईत पाण्यासाठीची आंदोलनं सुरूच ठेवण्याचा इशारा. बीडचा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. बडतर्फीची ही कारवाई. अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार. आरोग्य खात्याचा महत्त्वाचा निर्णय. तर रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप. पुढील 2 दिवस मराठवाडा आणि विदर्भात तापमान वाढीचा अंदाज. अकोल्यात सर्वाधिक 44.2°C तापमानाची नोंद. फायजी तंत्रज्ञान, मेट्रो, बुलेट ट्रेन अशा हायटेक सुविधांचा बोलबाला सध्या महाराष्ट्रात आहे. पण याच महाराष्ट्रात मूलभूत सुविधांचीच कशी वानवा आहे याचं विदारक आणि संतापजनक वास्तव हे नुकतंच समोर आलंय. पाणी आणण्यासाठी